सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एजन्सी किंवा कंत्राटदारामार्फत नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते किंवा समान दर्जा हा मागता येणार नाही, असे स्पष्ट शब्दात न्यायालयाने सांगितलं आहे. यावेळी न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने म्हटलं की सरकारी पदे ही सार्वजनिक संपत्ती आहेत आणि त्या पदावर भरती करताना सर्व नागरिकांना समान संधी देणे हे संविधानिक कर्तव्य आहे. खंडपीठाने असंही स्पष्ट केले की कायमस्वरूपी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित आणि कायद्याने संरक्षित असते. तर दुसरीकडे कंत्राटी नेमणुका या कंत्राटदार किंवा एजन्सीच्या निर्णयावर अवलंबून असतात. म्हणूनच या दोन प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये मूलभूत फरक असणार आहे. जर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांसारखेच जर सर्व लाभ दिले तर कायम, तात्पुरती आणि कंत्राटी भरती यामधील फरकच नष्ट होऊन जाईल आणि संपूर्ण सरकारी भरती व्यवस्थाच ही कोलमडेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं. या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या 2018चा आदेश रद्द केला आहे, ज्यामध्ये कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व लाभ देण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णय सरकारी नोकरी व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करायला हवे होते का? कॉमेंट्समध्ये तुमचे मत नक्की सांगा.